दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. शेतीच घेऊन टाका ना त्याची. शेती घेऊन टाका. आता 2 वर्ष आम्ही पिकत नाही. गेल्या वर्षी घेऊन लावला कुसला आणि आता पण दार टाकले. आता पण दार कुसले, डबल दार टाकले त्याच्यामध्ये. अशी कंडिशन येते. 2 वर्ष आम्ही त्याचे दार कुसले, इतर लाईन फुटते. तेव्हा लाईन फुटली, तेव्हा पण भात कुसून गेला पूर्ण. तेव्हा पण आम्हाला काही भेटलं नाही. दुसऱ्या वेळेला भात लावला, साहेबांना दाखवला असं नुकसान झालंय. तर अजून पण काय आम्हाला नुकसानसाठी आम्ही 10 वेळेला त्यांच्याजवळ गेलो. प्रत्येक महिन्यात आमच्या 10-15 मिनिटाच्या जास्त व्हायच्या. जवळजवळ आता नाही करून 300-400 फेऱ्याच, जवळ 100 तर फेऱ्याच आहेत आमच्या. धाटाव एमआयडीसीची दूषित सांडपाणी सोडणारी पाईपलाईन खारगाव शिवारात फुटल्याने एका गरीब शेतकऱ्याच्या संपूर्ण शेतीचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे शेतकरी भारती मलेकर व पंकज मलेकर यांची शेती नापीक झाली असून त्यांच्या उपजीविकेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पिढ्यानपिढ्या शेती करून उदरनिर्वाह करणाऱ्या या मायलेकाची शेती हीच एकमेव कमाईचे साधन आहे. यावर्षी लावणी करण्याची तयारी सुरू असताना एमआयडीसीच्या केमिकलयुक्त दूषित पाणी शेतात शिरले. यामुळे जमीन निकृष्ट झाली असून पुढील काही वर्षे शेती करणे अशक्य आहे असा दावा मलेकर कुटुंबियांनी केलाय. आपली व्यथा मांडताना शेतकऱ्याला अक्षरशः रडू कोसळले. हे संकट नवीन नाही, दरवर्षी असेच प्रकार घडत असून संबंधित शेतकऱ्यांनी वारंवार एमआयडीसी अधिकाऱ्यांनाही याची माहिती दिली होती. मात्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या मते एमआयडीसी अधिकारी धनदांडगा उद्योगपतींच्या बाजूने काम करत असून गरीब शेतकऱ्यांच्या तक्रारींना गांभीर्याने घेतले जात नाही. मोदी सरकार शेतकऱ्यांचे भलं करत असल्याचे दाखवले जात असेल तरी खरे चित्र खारगाव सारख्या घटनांमधून स्पष्ट होते, असे मत शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केले जात आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून सरकार व प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, नुकसान भरपाई द्यावी व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. दुसऱ्या वेळेला भात लावला, साहेबांना दाखवला असं नुकसान झालंय. तर अजून पण काय आम्हाला नुकसानसाठी आम्ही 10 वेळेला त्यांच्याजवळ गेलो. प्रत्येक महिन्यात आमच्या 10-15 मिनिटाच्या जास्त व्हायच्या. जवळजवळ आता नाही करून 300-400 फेऱ्याच, जवळ 100 तर फेऱ्याच आहेत आमच्या. पूर्ण अख्खा गाव बोललो, पूर्ण एमआयडीसी बोललो, कोण पण गेलं तर सांगल. माझी आई आणि मी पूर्ण आईला चालवत नाही वापरायचा. आता दम लागतोय. प्रत्येक वेळेला आम्ही त्यांच्या पाठी काय हे करायचा, शेतावर एकटा नेहमीच आहे. आता मागच्या वेळेला पण आम्ही कोण नाही, गावातला कोण नाही, हे स्वतः सतीश पाटील मला रोज स्वतः बोलतात कंपनी चला आपण जाऊन साहेबांजवळ भेटू. 3-4 वेळेला गेलो, साहेब बोला आपण करू गरीब आहे. प्रत्येक वेळेला आता मी भात लावला, कालच मी गेला, काल नांगर फिरवला, झाड पिकली नाही माझी, झाड कुचली, काय करायचं का आम्ही. आणि साहेब येऊन इथं लावताना जाता आम्ही काय 10 फेऱ्या मारता का त्यांच्या पाठी. जोपर्यंत माझा काय निर्णय होत नाही तोपर्यंत मी हात लावून देणार नाही. आज जे आपल्या शेतीचं नुकसान झालंय म्हणजे पंकज भालचंद्र मलेकर यांच्या जे शेतीचं नुकसान झालेलं आहे, म्हणजे गेल्या मागील 2 वर्षापूर्वी सुद्धा असंच पाणीची लाईन लीक झाली होती आणि त्याची जमीन पूर्णपणे नापीक झाली. कोणतीही एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी कोणती दखल घेतली नाही, शासनाने कोणती दखल घेतली नाही की जर ह्या माणसाचं जर शेताचं असं नुकसान होतंय तर त्याला काहीतरी मोबदला मिळावा किंवा तिथला त्यांचा मुलगा आहे, बिचाऱ्यांचे वडील वारलेले आहेत, खूप लहान असताना वडील वारले, त्यांचा उपजीविकेची साधिका शेती आणि म्हशी हे दुधावर आणि शेतीवर त्यांचा उपजीविका चालते. पण मात्र आज सकाळी बघायला आल्यास शेतीचे पूर्णपणे चिखल वगैरे केलंय जेणेकरून आजपासून भात लावणीला सुरुवात करू. मात्र त्यांनी आज बघायला आलं तर सकाळी पाईपलाईन लीक झाली खराब पाण्याची. तर ती पूर्णपणे परिस्थिती पत्रकार साहेबांनी बघितलेली आहे. तर ते आता जमीन नापीक झाली आणि जो मुलगा पंकज मलेकर याला 2 वर्ष मागील 2 वर्ष जे एमआयडीसीतले अधिकारी आहेत, गीते साहेब आहेत, विनीत साहेब आहेत, यांनी त्याला आश्वासन दिला मी कुठल्या तरी कंपनीमध्ये तुला छोटीशी नोकरी लावून देतो जेणेकरून तुझी उपजीविका चालेल आणि या शेतीपासून होणाऱ्या नुकसानामधून तू मुक्त राहशील. आता माझं एकच एमआयडीसी अधिकाऱ्यांना म्हणणं आहे की जेणेकरून जी शेतीचं नुकसान झालंय त्या नुकसानाबद्दल लवकरात लवकर त्यांची नुकसान भरपाई मिळावी आणि पंकज भालचंद्र मलेकर याला तिथे नोकरीसाठी रुजू करून घ्यावा. भले तो छोटा असेल, आता शिक्षणानुसार जरी काही असेल तरी पण त्याला नोकरीवर रुजू करून घ्यावा. जर असा निर्णय एमआयडीसी अधिकाऱ्यांनी घेतला नाही तर आम्ही पूर्ण कुटुंब एमआयडीसीच्या
गेटवर आंदोलनाला बसू. लोकशक्ती लाईव्हसाठी अक्षय जाधव, रोहा. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.